Welcome to my channel Sanjay Kumar. Today's chapter is really very important. I am going to tell you subject and predicate. Before starting a chapter, मला सुरुवातीला तुम्हाला सांगायचं आहे आपलं ऑलरेडी एक चॅप्टर झालेला आहे. व्हॉट इज सेंटेन्स. ग्रामरची सगळ्यात फर्स्ट डेफिनेशन जर ती काय असेल ना तर ती आहे व्हॉट इज सेंटेन्स. बघा, आणि ती डेफिनेशन प्रत्येकाला आलीच पाहिजे कारण ती व्याकरणाची सुरुवात आहे. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. काय आहे ते? ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स. कंप्लीट सेन्स म्हणजे मिनिंगफुल, अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात. कुठलाही शब्द कुठेही असला म्हणजे त्याला वाक्य म्हणत नाही, आपल्याला ते रूल फॉलो करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज बार्किंग. सो इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड अँड इट इज मिनिंगफुल, सो इट इज कॉल्ड सेंटेन्स. याला काय म्हणायचं? वाक्य. कारण हे अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात. आणि प्रत्येक वाक्यात दोन घटक महत्वाचे असतात. एक आहे सब्जेक्ट आणि एक आहे प्रेडिकेट. तर आज मी तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सांगणार आहे. प्रत्येक वाक्यामध्ये दोन अत्यंत महत्वाचे घटक असतात, त्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. अगोदर आपण वाक्य पाहिलं ना. आता वाक्यामध्ये जे दोन महत्वाचे घटक असतात त्यातला अत्यंत महत्वाचा घटक आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे प्रेडिकेट. आता आपण पाहायचंय व्हॉट इज सब्जेक्ट. आपल्याला माहित आहे सब्जेक्ट काय? सब्जेक्ट इज द पार्ट ऑफ सेंटेन्स. तो वाक्याचा भाग आहे. दॅट टेल्स अस हू और व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट. जर आपल्याला दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट शोधायचं असेल तर आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे? हू और व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट. वाक्य कोणाविषयी किंवा कशाविषयी आहे. आणि त्याचं जनरली उत्तर काय असतंय? एक तर पर्सन किंवा प्लेस किंवा ॲनिमल किंवा थिंग्स किंवा ऑब्जेक्ट यापैकी एखादं उत्तर असतंय. म्हणजे हे झालं सब्जेक्ट. आता आपण एक्झाम्पल पाहूया. द कॅट इज स्लीपिंग. या वाक्यामध्ये हे वाक्य कुणाविषयी? व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट द कॅट. सो द कॅट इज सब्जेक्ट इन द सेंटेन्स. बघा आता पुढचं वाक्य बघा. विराट इज प्लेइंग. हु इज प्लेइंग किंवा वाक्य कोणाविषयी आहे? विराट विषयी आहे. म्हणून विराट इज सब्जेक्ट इन धिस सेंटेन्स. त्यानंतरचं वाक्य पहा. माय फ्रेंड्स आर डान्सिंग. हे वाक्य कोणाविषयी आहे? माय फ्रेंड्स. तर माय फ्रेंड्स हे झालं सब्जेक्ट. आपण हे जर तीन वाक्य व्यवस्थित पाहिलं तर हे वाक्य कॅट विषयी आहे म्हणून हे झालं सब्जेक्ट. हे वाक्य विराट विषयी आहे म्हणून हे झालं सब्जेक्ट. आणि या वाक्यामध्ये माय फ्रेंड्स हे सब्जेक्ट आहे. हे झालं आपलं वाक्यामधले सब्जेक्ट. फक्त आपल्याला काय माहित पाहिजे? व्हॉट और हू द सेंटेन्स इज अबाउट. आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज प्रेडिकेट. हॅलो फ्रेंड्स, आता आपलं नेक्स्ट आहे व्हॉट इज प्रेडिकेट. प्रेडिकेट काय आहे आता आपण त्याच्याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. प्रेडिकेट काय आहे? द प्रेडिकेट इज द पार्ट ऑफ द सेंटेन्स. प्रेडिकेट हे वाक्याचाच एक भाग आहे. आणि त्या प्रेडिकेटचं काय काम आहे? दॅट टेल्स अस समथिंग अबाउट द सब्जेक्ट. सब्जेक्ट बद्दल अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाच्या समूहाला काय म्हणायचं? प्रेडिकेट. आणि इट ऑलवेज कंटेन्स अ वर्ब. प्रेडिकेट मध्ये वर्ब कंपल्सरी असतो. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ड. आता आपण एक्झाम्पल द्वारे पाहूया व्हॉट इज द प्रेडिकेट. द कॅट इज स्लीपिंग. तर या वाक्यात द कॅट काय आहे? सब्जेक्ट. आणि इज स्लीपिंग हे आहे प्रेडिकेट. हे कॅट बद्दल अधिकची माहिती सांगत आहे. इज स्लीपिंग. त्यानंतर विराट इज प्लेइंग. इज प्लेइंग हे विराट बद्दल अधिकची माहिती सांगत आहे म्हणजे सब्जेक्ट बद्दल. माय फ्रेंड्स आर डान्सिंग. तर या वाक्यामध्ये आर डान्सिंग हे जे शब्दाचा समूह आहे त्याला म्हणायचं प्रेडिकेट. तर प्रेडिकेट म्हणजे काय? सब्जेक्ट बद्दल अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाच्या समूहाला काय म्हणायचं? प्रेडिकेट.
नाऊ आता आपण पाहणार आहे फायनल रिव्हिजन. अत्यंत महत्वाचं आज आपण जो टॉपिक जे पाहिला त्याचं कन्क्लुजन. इझी ट्रिक टू रिमेंबर, अत्यंत इझी आयडिया टू रिमेंबर. बघा, सब्जेक्ट शोधण्यासाठी काय फक्त दोन शब्द माहित पाहिजे. हु और व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट, याच्यावरून आपल्याला सब्जेक्ट सापडते. आणि प्रेडिकेट साठी काय, व्हॉट इज हॅपनिंग, काय घडत आहे, हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, प्रेडिकेट. काय घडत आहे हे जर समजलं की त्याला म्हणायचं प्रेडिकेट. आता आपण पाहूया सम एक्झाम्पल. द सन शाइन्स ब्राईटली, तर हे वाक्य कुणाविषयी आहे, द सन. सो इट इज कॉल्ड सब्जेक्ट, याला म्हणायचं सब्जेक्ट. अँड व्हॉट इज हॅपन, शाइन्स ब्राईटली, हे सन बद्दल अधिकची माहिती देत आहे. म्हणजे काय, व्हॉट इज हॅपनिंग, तर हे झालं प्रेडिकेट. त्यानंतरचं एक्झाम्पल पाहूया. बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय, व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट बर्ड्स, अँड व्हॉट इज हॅपनिंग, आर फ्लाइंग इन द स्काय, तर हे आहे प्रेडिकेट. त्यानंतरचं वाक्य पहा. द बेबी इज क्राईंग लाऊडली, व्हॉट द अबाउट, हे वाक्य कुणाविषयी आहे, द बेबी, मग हे झालं सब्जेक्ट. आणि काय घडत आहे, इज क्राईंग लाऊडली, तर हे झालं प्रेडिकेट. त्यानंतर बघा, द स्टुडंट्स आर रीडिंग बुक्स, तर हे वाक्य कुणाविषयी आहे, द स्टुडंट, मग हे झालं सब्जेक्ट. आणि व्हॉट इज हॅपनिंग, आर रीडिंग बुक्स, हे झालं प्रेडिकेट. आणि आता लास्ट वाक्य पहा. माय मदर कुक्स डेलिशियस फूड, माय मदर वाक्य कोणाविषयी आहे, माय मदर, सो इट इज सब्जेक्ट. आणि व्हॉट इज हॅपनिंग, काय घडत आहे, कुक्स डेलिशियस फूड, सो इट इज प्रेडिकेट. तर आज आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पाहिलेला आहे. आणि हा टॉपिक अत्यंत इझी आहे, आपण याचा अभ्यास करा. यानंतर आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचे इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड टॉपिक.